नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्व पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. आपण सध्या मैत्री या कथामालिका ऐकतोय. आज त्याचा दुसरा भाग ऐकूया. पार्कमध्ये संध्याकाळच्या वेळेस हलके हलके गार वारे वाहत होते. सूर्य कलताना आकाशाला सोनेरी छटा आली होती. हे दृश्य खूप सुंदर दिसत होतं. सारखी तिकडेच त्याची नजर वळत होती. सागर नेहमीप्रमाणे आपल्या ठरलेल्या बाकावर बसला होता, पण आज त्याच्या मनात काहीतरी चाललं होतं. विचारांचं काहूर आणि त्या हास्यमूर्तीची वाट बघणं. जणू त्याच्या काळजाने हेरलं होतं. तिचं येणं त्याला आवडतंय. तिचा प्रसन्न चेहरा आणि हास्य ह्यासाठी तो नकळत बागेमध्ये रोज संध्याकाळी येऊन ठरलेल्या बाकावर बसतोय. आज ती आली. नेहमीसारखीच पांढऱ्या शालीत. पूर्वीप्रमाणे चेहऱ्यावर हसू होतंच. नेहमीप्रमाणे हास्याची एक लकेर त्याच्याकडे टाकून ती निघून गेली. एक दिवस ती आली, त्याच्याकडे बघून हसली. तसं तो सहज बोलून गेला. तुम्ही रोज येता आणि मला बघून हसता का? ती क्षणभर थांबली. तिच्या डोळ्यात आणि ओठावर गोड हसू होतं. ती म्हणाली, कारण तुमचं हसणं कुठेतरी हरवलं आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. जोपर्यंत तुमच्या ओठावर हास्यमोहर फुलणार नाही तोपर्यंत मी माझं हसू तुम्हाला उधार देण्याचा प्रयत्न करणार आहे. तिनं असं म्हणताच आणि तिच्याशी नजरानजर होताच तो थोडा सरळ बसला आणि धीटपणे म्हणाला, 1 मिनिट, इथे बसाल का थोडा वेळ? ती थोडी संकोचली. तिने एकदा आपली नजर इकडे तिकडे वळवली, पण त्याच्या चेहऱ्यावरचे सौम्य आणि प्रामाणिक भाव पाहून ती हळूच बाकावर येऊन त्याच्याजवळ बसली. दोघात काही क्षण शांततेत गेले. दोघेही अवघडलेली होती. थोड्या वेळाने सागर म्हणाला, तुम्ही रोज इथं येता आणि मला बघून हसता. मी रोज वाट बघतो तुमच्या त्या हास्याची. पण आज विचारावंसं वाटलं. असं का? ती थोडा वेळ गप्प बसली. मग हसत म्हणाली, तुमचा चेहरा मला रोज शांत दिसतो, पण थोडासा कुठेतरी हरवलेला वाटतो. तुम्ही हसणं विसरलंय असं माझ्या लक्षात आलंय. म्हणून रोज मी तुम्हाला माझं एक हसू उधार देऊन जाते. सागर अगदी हळुवार आवाजात म्हणाला, हो, तुमचं निरीक्षण अगदी खरं आहे. माझं हसणं हरवलंय. आयुष्याच्या या वावटळीत मी माझं हास्य गमावून बसलो आहे. कधी नोकरीमधील ताणाने, कधी नात्यांमधील गैरसमजामुळे, तर कधी अपेक्षाभंगातील दुःखामुळे. आता ना मला हसावं असंही वाटत नाही. यावर ती म्हणाली, म्हणून तर मी माझं हसू तुम्हाला उधार देते, रोज थोडं थोडं, जोवर तुमचं स्वतःचं हसू परत येत नाही. सागर क्षणभर गप्प राहिला. मग स्वतःशीच पुटपुटला, एवढ्या काळानंतर कोणीतरी मला समजून घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर एक क्षीण पण खऱ्याखुऱ्या हास्याची लकेर उमटली. ती कधी उठून गेली हे सागरला कळलंच नाही. पुढे काय झालं हे ऐकूया पुढल्या भागात.